तू अजून इथेच? नाही चालली मी. कामं कधी करणार? चला चला कामाला लागा लवकर. या आयुष्यात तरी तू केलेले उपकार आम्ही नाही फेडू शकणार. चारी मुंड्यात चित झालेल्या पैलवानाकडे एक पर्याय असतोय. कोणचा? बायको. मिस्टर किल्लेदार आता शुद्धीवर आलेत. तुमच्यात हा बदल झालाय म्हणजे भाऊजी शुद्धीत आलेत वाटतं. काय इतके दिवस परीक्षा पाहत होतास रे माझी? खूप मोठी लढाई जिंकलीस दादा तू, खूप मोठी. मी अजून एकदा पण रडलो नाही. आणि तुम्हीच म्हणाला होतात ना की सैनिक कधी रडत नाही म्हणून. नरसिंहा, आज तुला हे जे नवीन जीवन मिळालंय ना ते केवळ या जानकीमुळे. बरं, रात्रंदिवस तुझ्या उषा पायथ्याशी बसून होती रे. देवाशी तर उभा दावा मांडला होता तिने तुझ्यासाठी. आणि आता जरी गप्प असली ना तरी रोज तासन तास गप्पा मारायची तुमच्याशी. बोल ना ग, आता का गप्पा आहेस? चला आपण सगळे बाहेर थांबूया. आपल्याला अगदी थोडाच वेळ सांगितला होता की नाही डॉक्टरांनी. आता आराम करू दे त्याला. चला. जानकी तू थांब इथेच. ते अमृताचं काही मनावर घेऊ नका. ते उगीच आपली काहीतरी. माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लेणं सोन्याचं माझं कुंकू. रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू. हा 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 कुंकू. हा 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 कुंकू. मन माझे ग झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे. शब्द त्याचे ग अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे. त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्यांचे गुज सांगते माझं कुंकू. हा 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 कुंकू. हा 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 कुंकू. मी आत येऊ शकतो? ओह या ना प्लीज. मॅडम तुम्ही
नरसिंहरावांच्या लाखो चाहत्यांच्या देव झाले आहात. बाहेर मीडियावाले कॅमेरे घेऊन तुमची वाट पाहतायत मुलाखतीसाठी. नाही, नको. मी काही कोणी राजकारणी किंवा बॉलिवूड स्टार किंवा क्रिकेटर नाही. कारण आपल्या देशात फक्त ह्याच लोकांचे इंटरव्ह्यू घेतले जातात. तेव्हा मग मी माझा आणि ह्या मीडियावाल्यांचा वेळ कशाला वाया घालवू. ठीक आहे. साहेबांना आणखी किती दिवस इथं ठेवावं लागेल? अजून 3-4 दिवस तरी ठेवावं लागेल. त्यांच्या इतरही बॉडी पार्ट्सवर परिणाम झालाय. एवढ्यात तरी ते हिंडू फिरू शकणार नाहीत. म्हणजे अजून 3-4 दिवस? मिस्टर वाकनीस, मिस्टर किल्लेदारांचा हा दुसरा जन्म समजा. कारण त्यांची बॉडी सिस्टीम आतनं खूप वीक झाली आहे. कुठलंही इन्फेक्शन ते पटकन कॅच करू शकतात. आणि जर का तसं झालं तर इट कॅन बी फॅटल. त्यांना एखाद्या तान्ह्या बाळासारखं जपायला हवंय. ठीक आहे. वहिनी साहेब, तुमचं अभिनंदन. ते TV वाले बाहेर तुम्हाला शोधतात. हो, मी येतोच. कॉंग्रॅट्स मिसेस किल्लेदार. काय झालं मिसेस किल्लेदार? तुम्ही खरंच देव आहात. प्लीज असं काही म्हणू नका. मला माहिती आहे तुमचा याच्यावर विश्वास नाहीये, पण तुम्ही ह्यांचा नाही, माझा जीव वाचवला. दामू, दामू, आलो आलो. अरे दामू, काय आत्याबाई? अरे काय बघतोय, जरा तयारीला लाग बाबा सगळ्या. हे बघ, आधी रमावतीला फोन कर. गाव जेवण घालायचंय आपल्याला तिथे. त्याची सगळी जबाबदारी तू घ्यायचीस. आणि मुख्य म्हणजे सुमित्राच्या वडिलांना फोन कर. त्यांना सांग शंभू महादेवाचा अभिषेक नरसिंहच करणार आहे. त्याच्यामुळे आता कुणाच्याही वयांची सर्टिफिकेट पाहायची गरज नाहीये. आत्याबाई, या सगळ्या बातम्या गावाला गेल्या. आत्याबाई, मला 2 दिवस सुट्टी द्या ना. अरे आता घरात ही एवढी कामं निघालेली, सगळीकडे आनंदी आनंद झालाय आणि त्याच्यात तू कुठे रजा मागतोस? अहो, तुमचं बरोबर आहे. साहेबांना बरं वाटावं म्हणून माझ्या कुलदेवतेला नवस बोललो होतो की पाठीवर अख्खं नारळाचं पोतं घेऊन डोंगर सोडून येईन म्हणून. अरे बाबा, अरे तुझं प्रेम समजू शकते मी, पण आपल्या वयाला झेपेल असेच नवस बोलायचे असतात. आत्याबाई, अहो नवस अवघड होता म्हणून तर मोठं संकट दूर झालं ना. त्यामुळं पोतच काय, अख्खं नारळाचं झाड पाठीवर घेऊन जाईन मी. जाशील बाबा, जाशील. बरं जा, पण लवकर परत या. हो, येतो येतो येतो. आत्याबाई, सुमित्रा, अगं सगळं वातावरणच बदललंय. आता तुला लवकर बरं व्हायला हवं. आपल्या जीवचं बारसं करायचं की नाही थाटामाटात. हो, पण भाऊजी आत्ताच शुद्धीवर आलेत ना, त्यांना थोडी तरी विश्रांती घेऊ द्या. अगं सगळ्यांचे हसरे चेहरे हीच विश्रांती आहे त्याची. आणि तू सुद्धा नरसिंहासाठीच लांबवलं होतंस ना बारसं. मग आता अगदी थाटामाटात करायचं बारसं आपण. आत्याबाई, एक विचारू का?
तू काय विचारणार आहेस याचा अंदाज आहे मला, पण तरी विचार. यांनी जी काही मुक्ताफळं उधळली घरात ती तुम्ही भाऊजींना नाही ना सांगणार? परशूला नरसिंह एक वेळ माफ करेल, पण मी कधीच माफ करणार नाही. कारण त्याचे शब्द माझे काळी चिरत गेलेले आहेत. मला मान्य आहे हे सगळं, पण सांगा ना, तुम्ही भाऊजींना सांगणार नाही ना? नरसिंहापर्यंत या सगळ्या बातम्या न्यायच्या की नाही ते मला कळत नाहीये, पण काय आत्याबाई? काय नाही, ते बघू नंतर. तू बारशाच्या तयारीला लाग. अगं असं काय करते आई? अजून घाबरतेस तू यांना? हे उलट तुझ्याबद्दल विचारत होते. खरं देवा शपथ. ऐक, मी इकडून झालं ना माझं काम की तिकडे हॉस्पिटलमध्येच येणार आहे, तर तिकडेच भेटू. हा चालेल, येते. ठेवू का? हा अच्छा. नर्मदाताई घ्या, तोंड गोड करा. आज एक मोठी लढाई आपण दोघींनी जिंकली. तुमची पुण्याई अजूनही यांच्या पाठीशी उभी आहे. काय काम आहे? माणूस चुकतो. चुकलेल्या माणसाला क्षमा करणारा माणूस खऱ्या अर्थाने मोठा माणूस असतो, मग तो वयानं किती पण असला तरी. उगीच भाषण देऊ नका. काय काम आहे ते सांगा. काही नाही, माफी मागायला आलोय. म्हणजे गेले काही दिवस मी तुमच्या बरोबर जे काही वागलो ते दादाला नाही सांगितलं तर लई बरं होईल. याला धमकी समजू का विनंती? वहिनी, याचना करणारा माणूस धमकी काय देणार? विनंतीच आहे. तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. बरोबर आहे तुमचं. लई नालायकासारखा वागलोय मी. कोण विश्वास ठेवणार माझ्यावर? पण कृपा करून दादाला काय सांगू नका. आता काय, शेवटी निर्णय तुमच्या हातात आहे. ठीक आहे, नाही सांगणार. पण ते आधी तुम्हाला सुद्धा काही गोष्टींचा कबुली जबाब द्यायला लागेल. दिला. तुम्ही काय विचारायच्या आतच तुमच्या सगळ्या प्रश्नांना होकार दिला. अहो, आधी प्रश्न तर ऐका. यांच्याबद्दल पुन्हा तोंडातून चांगलं वाईट काहीही बोलायचं नाही. चांगलं पण बोलायचं नाही? यांच्याबद्दल चांगलं बोलायला उभा महाराष्ट्र पडलाय. ती तसदीत तुम्ही घ्यायचं काहीच कारण नाही. बरं. दुसरं, आत्याबाईंबद्दल एकही अपशब्द मी खपवून घेणार नाही. वामनदादा आणि अमृता यांच्याशी भांडायचं नाही, नीट वागायचं.
आणि गण्याच्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही. मंजूर. आणि सगळ्यात महत्वाचं, सुमिताईच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंब सुद्धा मी खपवून घेणार नाही. आता माझ्या स्वतःच्या बायकोबरोबर कसं वागायचं एवढं तरी स्वातंत्र्य द्या की. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक कळतो का? त्यामुळे तिचा मान हा तिला मिळालाच पाहिजे. मिळेल. या आता. तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं. कोण तू? मला ओळखलं नाही का रे नरसाळ्या? हस बाबा तू हस. हसण्यासारखे दिवस आलेत माझे. भवितव्य एकदम शून्य झालेलं आहे माझं. आता पाहिलंच ना तू, जानकी समोर नंदी बैलासारखे मान हलवून आलो. दुसरा काय पर्यायच नव्हता. हस तू हस. अरे या कनाळ्या, हत्ती खाली बसला तरी तू कुत्र्यापेक्षा उंच असतो. कसं कळत नाही रे तुला? तुझ्या उदाहरणामध्ये मी हत्ती आहे का कुत्रा आहे? अरे नरसाळ्या, तू हत्तीच आहे. हत्तीच आहे रे तू. पण थोडे दिवस तुझे वाईट आलेले आहेत. वनवास चालू आहे तुझा. अरे बाबा, प्रभू रामचंद्रानं सुद्धा वनवास चुकला नव्हता रे. थोडं थंड घे थोडं. तू काय माझी टिंगल करतो? लाज वाटायला पाहिजे तुला स्वतःची टिंगल करताना. जा रे बाबा, माझ्या नजरेसमोरून चालायला लाग. अरे तू किती बोलला की नाही तरी मी तुझ्यातच आहे. तुम्हाला वेगळा नाही काढू शकत. एका दिवस ना मी तुलाच मारीन. आईला तुझ्या, म्हणजे तू स्वतःलाच मारणार होय? तू जा रे बाबा. तू आला रे तू? आता चालू. तुमचे एक पात्री शो चालू असताना लय भारी ऍक्टिंग करता राव तुम्ही. जरा मला पण शिकवा ना. काय काय पाहिलं काय तू? आपल्या जत्रेत कसं तो नाचत असतो, एकटाच काहीतरी बडबडतो, नाचतो, काय तसं तुम्ही करत होता. गण्याच्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही. बाळा गण्या, आता मोठ्या माणसांची बोलू नये. मग मोठ्या माणसांनी सुद्धा लहान पोरासारखं वागू नये. जा बाळा, तू आता जा. जातोच आहे. या असलं काहीतरी बघण्यापेक्षा गेलेलंच बरं. वाकलेस म्हणजे तुम्हाला रडायला येत. साहेब, लहानपणी अनाथ झालो. त्यानंतरची बरीच वर्ष रडतच काढली. नंतर रडायची खूप इच्छा होती, पण उघडायला डोळ्यामध्ये अश्रू शिल्लक राहिले नव्हते. आज 40 वर्षानंतर मी पुन्हा अनाथ होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणून आला असेल कदाचित. बाकी सगळं ठीक आहे. साहेब, तुम्ही इथं असताना कसं काय ठीक असेल?
अहो, अख्ख्या महाराष्ट्राने देव पाण्यामध्ये ठेवले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि जानकी वहिनींच्या तपश्चर्येमुळे आज हे सगळं सिद्ध झालंय. मला मला त्या डॉक्टरांचे आभार मानायचे आहेत. डॉक्टर अनन्या वाडेकर ती शिकले आहेत, पण साठीशाही डॉक्टरांना लाजवेल असं काम केलंय त्यांनी. त्यांच्याच प्रयत्नामुळे हा दिवस दिसतोय साहेब. मला भेटायचंय, मला भेटायचंय तिला. अग्नेश, आता मला खूप जगायचंय, खूप जगायचंय मला.